अमरावती नागपूर महामार्गावर कारचा भीषण अपघात झालाय। कार थेट एका घरात घुसली, त्यामुळे जीवितहानी मात्र नाही। अपघातानंतर संतप्त नागरिकांनी रास्ता रोको केला। घराच्या किरकोळ मागणीसाठी नागरिकांनी थेट राष्ट्रीय महामार्गच रोखलाय। अतिक्रमण करून राहणाऱ्या लोकांना घरासाठी जागा देण्यासाठी मागणी आहे। अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावर नांदगाव पेठ जवळ हा अपघात झाला। घराच्या किरकोळ मागणीसाठी नागरिकांनी थेट राष्ट्रीय महामार्गच रोखून धरलाय। अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावर नांदगाव पेठ जवळ हा अपघात झाला। अपघातानंतर थेट एका नागरिकाच्या घरात कार शिरली। सुदैवाने यात कुठली जीवितहानी मात्र नाही। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी छगन जाधव आपल्या सोबत जोडले। छगन, अमरावती नागपूर महामार्गावर कारचा भीषण अपघात झाला आणि कार थेट एका घरात घुसल्याचं कळतंय। काय या संदर्भात सविस्तर माहिती? कारण त्यानंतर राष्ट्रीय महामार्ग रोखण्यात आलाय। नक्कीच या राष्ट्रीय महामार्गावरती जर बघितलं तर मोठी गर्दी असते आणि वाहनांची मोठ्या संख्येने वर्दळ देखील या रस्त्यावर नेहमीच पाहायला मिळते। त्यामुळे अपघात या रस्त्यावरती नेहमी सातत्याने होत आलेले आहेत आणि आज जो अपघात झालेला आहे, या अपघातात जी कार होती ती थेट रस्त्यालगत जे अतिक्रमण करून राहतात त्यांच्या घरात घुसली आणि त्यामुळे नागरिक जे आहेत तिथले ते संतप्त झाले। त्यांनी राष्ट्रीय महामार्ग जर बघितलं तर गेल्या 2 तासापासून अडवून ठेवलेला आहे आणि त्यांनी एक मागणी केलेली आहे की आम्हाला कायमस्वरूपी घर देण्यात यावे। आणि राष्ट्रीय महामार्ग रोखल्यामुळे या ठिकाणी पोलीस देखील तैनात झालेले आहेत। पोलीस देखील त्यांना रस्ता सुरळीत वाहतूक करण्यासाठीचा प्रयत्न करत आहेत। त्या ठिकाणी मात्र नागरिक जे आहेत ते आपल्या मागणीवरती ठाम आहेत। थोड्या वेळात जर बघितलं तर नांदगाव पेठ पोलीस स्टेशनचे ठाणेदार आहेत त्या ठिकाणी दाखल होणार आहेत आणि यामध्ये काही तोडगा काढण्याचा प्रयत्न सध्या ठाणेदारांकडून होतोय का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र या राष्ट्रीय महामार्गालगत ज्या पद्धतीने अतिक्रमण करून नागरिक राहत आहेत त्यामुळे या ठिकाणी अपघात झाला तर मात्र या नागरिकांना धोका होऊ शकतो। त्यामुळे आता जिल्हा प्रशासन नेमकी यावरती काय कारवाई करते किंवा त्यांचं स्थलांतरण दुसऱ्या ठिकाणी करते का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। नक्कीच छगन, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल।